नमस्कार. श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते किंवा धाब्यावर, हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने पनीर भुर्जी कशी करायची ते बघणार आहोत. अशा पद्धतीची पनीर भुर्जी तुम्ही घरी करून खाल तर अंडा भुर्जी खायचं विसरून जाल, इतकी चविष्ट ही पनीर भुर्जी होते. ही भुर्जी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तंदुरी रोटीसोबत खाऊ शकता. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशी चविष्ट पनीर भुर्जी कशी करायची ते बघूया. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे पनीर आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर एका किसणीने मस्त असं किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला थोडं मॅश करूनही घेऊ शकता. तर हे आपण सर्व किसून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं किसल्या जात आहे. तर मी इथं पूर्ण पनीर हे किसून घेतलेलं आहे. तर आपण बाजूला ठेवूया आणि दुसरी तयारी करून घेऊयात. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला 2 मापं असे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि इथं मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून असे कांदे घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत आणि याला थोडं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा आपला सॉफ्ट होईपर्यंत याला परतवून घ्यायचं. तर कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे. इथं मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती टाकायची आणि ही पण आपल्याला मस्त यामध्ये परतवून घ्यायची आहे. तर बघा असा कांदा लसूण आपला छान असा परतवला गेलेला आहे. तर मी इथं 1 तेजपान घेतलेलं आहे, ते आपल्याला असं तोडून टाकायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने हे तोडून यामध्ये टाकायचं आणि याला भाजून घ्यायचं आहे. इथं 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून घेऊया आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं तोडून घेतली, ती यामध्ये टाकायची आणि याला मस्त परतवून घ्यायचं आहे. थोडं परतवून झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, 1 ते 2 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर मी इथे मसाल्याच्या डब्याचा जो चमचा असते त्या चमच्यानेच मी यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. 2 चम्मच धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर टाकली. तर हे सर्व आपल्याला मिश्रण मस्त यामध्ये भाजून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपलं छान परतून झालं की त्यामध्ये टमाटे टाकायचे आहेत. तर मी इथं 2 मोठे टमाटर बारीक कट करून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून मस्त असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. यावर थोडं मीठ टाकायचं म्हणजे ते लवकर नरम पडतात. हे सर्व मिश्रण छान असं मऊ झालेलं आहे. तर बघा अगदी नरम पडलेलं आहे टमाटर आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. इथं मी बादलीभर पाणी घेतलेलं आहे. साधारण हे 1 वाटी पाणी आहे. तर हे पाणी टाकून आपल्याला हे यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर हा सर्व मसाला मस्त 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता हा मसाला मस्त शिजला गेलेला आहे आणि यामध्ये मी इथं 1 चम्मच असं बटर घेतलेलं आहे. यामध्ये हे बटर टाकून घ्यायचं. याने आपल्या या भुर्जीला चव खूप छान येते. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकतं. यामध्ये तुम्हाला शिमला मिरची टाकायची असतील तर तुम्ही टाकू शकता. त्याने पण आपली ही भुर्जी खूप छान चविष्ट लागते. आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर मस्त ही कोथिंबीर टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. तुम्हाला हे पनीर भुर्जी पातळ हवी असल्यास तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता किंवा टमाटर आपण यामध्ये टाकलं तर त्याची ग्रेव्ही बनवून तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यामुळे हे मस्त असं पनीर भुर्जी पातळ पण होऊ शकते. हे आणखी 2 मिनिटासाठी मस्त असं वाफवून घ्यायचं आहे. तर बघू शकता यावर छान असं तेल सुटलेलं आहे आणि छान अशी आपली ही पनीर भुर्जी तयार झालेली आहे. यावर आणखी थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. तर भरपूर अशी कोथिंबीर टाकून मस्त ही पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे. अशी ही चविष्ट पनीर भुर्जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता. तर बघा अगदी झटपट आपली ही पनीर भुर्जी छान अशी तयार झालेली आहे आणि खायला पण खूप चविष्ट झालेली आहे. अशी पनीर भुर्जी घरच्या घरी तुम्ही करून मस्त खाऊ शकता. यावर आपण थोडं सजावटीसाठी पनीर टाकून घेऊयात
इथं मी थोडं पनीर आधीच काढून ठेवलेलं होतं, ते यावर सजवून घेऊया। तर बघा अशा पद्धतीची ही आपली चविष्ट अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे। अशीच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।